नमस्कार मित्रांनो, आज एक भव्य दिव्य असं ओपनचं मैदान पार पडते. हनुमान केसरी भव्य दिव्य बैलगाडी शर्यत म्हणजे ऐतवडे तालुका वाळवा या ठिकाणी. या मैदानात मित्रांनो आपण पाहिलंच कोण कोण झालं गटपासून सेमीसाठी पात्र. आता मित्रांनो या मैदानात सेमी 6 पळून आलेत. तर या सेमीमध्ये कोण कोण सेमीपासून फायनलसाठी पात्र झाले हे आपण पाहणार आहोत. सेमी 1 मधून कॉकटेल आणि माणिकराव यांची लढत पाहायला मिळाली आणि या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक 4 आणि 5 वरून धावलेली गाडी. या दोन्ही गाड्यांना सामना देण्यात आला आहे आणि क्वार्टर फायनल गाडी पात्र झाली तास क्रमांक 2 वरची. सेमी 2चा निकाल सुंदर आणि सोन्या गाडीवरती ड्रायव्हर होते, रायसिंग ड्रायव्हर. ही गाडी तास क्रमांक 4 वरून धावली. तर क्वार्टर फायनल गाडी पात्र झाली तास क्रमांक 3 वरून धावलेली. सेमी 3चा निकाल एडा सर्जा आणि पक्षा यांच्यात लढत पाहायला मिळाली आणि गाडीवरती ड्रायव्हर होते भैया. या लढतीचा निकाल तास क्रमांक 4 वरून धावलेली गाडी. ज्या गाडीवरती ड्रायव्हर होते दादा ड्रायव्हर आणि क्वार्टर फायनल गाडी पात्र झाली तास क्रमांक 3 वरून धावलेली गाडी पक्षा आणि अर्जुनची गाडी. सेमी 4चा निकाल या सेमी 4मध्ये पुन्हा एकदा लढत पाहायला मिळाली सरदार आणि निशाण यांच्यात आणि आकाश ड्रायव्हर आणि लावा ड्रायव्हर यांच्यात काटाकीची लढत झाली. या लढतीच निकाल आहे तास क्रमांक 1 वरून धावलेली गाडी सरदार आणि टाग्या ही गाडी फायनलसाठी पात्र झाली. तर तास क्रमांक 3 वरून धावलेली गाडी क्वार्टर फायनलसाठी पात्र झाली. सेमी 5चा निकाल पुन्हा एकदा लढत पाहायला मिळाली बनशा आणि दचका यांच्यात आणि या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक 2 वरून धावलेली गाडी वैभव कदम यांचा दचका आणि त्याला साथ दिली लक्षाने. तर क्वार्टर फायनल गाडी पात्र झाली तास क्रमांक 1 वरून धावलेली गाडी जिगर आणि कट्टर. तास क्रमांक सेमी 6चा निकाल सेमी 6मध्ये तास क्रमांक 3 वरून धावलेली गाडी एडा सर्जा आणि त्याला साथ दिली सुंदरने. ही गाडी फायनलसाठी पात्र झाली. तर क्वार्टर फायनलसाठी गाडी पात्र झाली ती आहे तास क्रमांक 5 वरून धावलेली गाडी शंभू आणि लायटरची. मित्रांनो या मैदानात प्रत्येक सेमीत आपल्याला काटाकीची लढत पाहायला मिळाली आणि या सर्वांनाच फायनलसाठी पात्र झालेल्या गाड्यांना फायनलसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अपडेट्स भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये.